नमस्कार मैत्रिणी, मी क्रांती आहेरे. आज तुम्हाला अस्सल गावाकडच्या चवीची गिलक्याची भाजी किंवा घोसाळे असं म्हटलं जातं. तरी आपण आज इथे गिलक्याची पाव किलो गिलकी घेतलेले आहेत आणि छान स्वच्छ धुवून आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. तर आपण जसे वांगे चिरतो तशी इथे हे तुकडे केलेले आहेत आणि त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आपण इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. ते छान खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आणि ते आता मिक्सरमधून आपण बारीक करून घेणार आहोत, त्याचा कूट करून घेणार आहोत. या ठिकाणी ते शेंगदाण्याचा कूट केलेला आहे. इथे आपण काळा मसाला घेतला आहे, लाल मसाला घेतला आहे, हळद घेतली आणि मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकून किंचित थोडंसं तेल टाकून आपण सगळं ते एकजीव करून घेणार आहोत. तर तुम्हाला याच्यात जर गोडा मसाला वापरायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा वापरू शकतात किंवा मागचा जो व्हिडिओ मी एक टाकलेला आहे. तर या ठिकाणी एसूरचं पीठ जे आहे ते सुद्धा तुम्हाला वापरता येईल, कारण तुम्हाला जर शेंगदाणे खायचे नसतील तर तुम्ही ह्या ठिकाणी एसूरचं पीठसुद्धा वापरू शकता. तर इथे गिलके छान स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि धुवून टाकल्यानंतर आपण त्याच्यात आता पूर्ण हा जो मसाला आहे तो त्याच्यात भरणार आहोत. तर या ठिकाणी छान असा हा बघा, या अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या गिलक्यांमध्ये असा मसाला भरून घेणार आहोत. तर पूर्ण गिलक्यांमध्ये अशा पद्धतीने जर तुम्ही गिलक्याची भाजी केली तर खूप सुंदर आणि डब्यालासुद्धा अशा छान अशी ही आणि चव तर अप्रतिम लागते. गावाकडे अशाच पद्धतीने ही भाजी केली जाते. पूर्ण गिलक्यांमध्ये आपण ते सारण सगळं भरून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने सगळं सारण आपण त्याच्यात भरून घेतलेलं आहे. हे सगळं सारण असं आपण याच्यात भरून घेत आहोत गिलक्यांमध्ये. आता आपलं हे सगळं सारण भरून झालेलं आहे. तर आपण इथे गॅसवर आता कढई ठेवलेली आहे. तिथे माझ्याकडे केलेली असते अद्रक लसूणची जी पेस्ट असते, तिच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून आणि ती पेस्ट केलेली असते. तर ती पेस्ट आपण याच्यात टाकलेली आहे. अद्रक लसूण आणि कोथिंबीर आणि एखादी हिरवी मिरची अशी ही पेस्ट बनवलेली असते. ती आपण छान तेलामध्ये आता जोपर्यंत तेलात ती परतून घेणार आहोत, कारण तिच्यात थोडंसं पाण्याचा अंश असतो, त्याच्यामुळे ती अशी छान परतून घेणार आहोत. तर त्याच्यात थोडंसं जिरं आणि मोहरी टाकलेली आहे आणि तेल सुटोपर्यंत आपण ही परतून घेत आहोत. हे बघा, आता जिरं आणि मोहरी टाकून घेतलेली आहे आणि आपली छान ही असं जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण इथे हे परतून घेत आहोत. हे बघा, आता तेल सुटायला झालेलं आहे. आता आपल्याला त्याच्यात आपण जे भरलेले गिलके काढलेले होते ते टाकायचे आहे. तर आपलं हे परतून झालेलं आहे. तर आपण हे हळूहळू हे सगळे भरलेले जेवढे गिलके होते आपण ते त्याच्यात टाकून देणार आहोत आणि एखाद मिनिटभर असं आपण हलवून घेणार आहोत. एखाद मिनिट असं थोडंसं तेलामध्ये परतू देणार आहोत. आणि थोडंसं एका बाजूला कोमट पाणी घेतलेलं आहे आणि ते शिंपून त्याच्यावर टाकलेलं आहे. असं एखाद 2 मिनटास आपण असं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जितकं लागेल तितकं आपण पाणी टाकले. तर आपण जे अद्रक लसूणचा डबा होता त्याच डब्यात आपण इथे थोडंसं कोमट करून पाणी घेतलेलं आहे आणि तेच पाणी आपण याच्यात टाकलेलं आहे. हे बघा, जी होती डिश तिच्यात सुद्धा आपण पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपण आता ती झाकण ठेवून देणार आहोत.
असं 5-1 मिनटं असं झाकण ठेवून घेण्यात होतं मला. तर मध्ये-मध्ये मी हे गिलके जे आहेत ते शिजले का नाही हे बघत होती आणि ते छान गिलके असे आहेत की असे पटकन शिजले जातात आणि आपले गिलके छान अशी भाजी तयार झालेली आहे, झटपट अशी आणि गावाकडच्या पद्धतीची चव अगदी अप्रतिम. तुम्ही अशा प्रकारे ही गिलक्याची भाजी करून बघा, खूप सुंदर अशी टेस्ट येते. नक्कीच तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नवनवीन अशा रेसिपी मी दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. आपली भाजी छान शिजून गेलेली आहे. गॅसवर आपण आता इथे मंद आचेवर मंद केलेला आहे आणि छान आपली आता भाजी तयार झाली. बाउलमध्ये काढून नक्कीच आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब